जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने आज तुम्ही मोखाडाभर जलजीवन योजनेची कामं किंवा काही वेगवेगळ्या समस्या ह्या बघण्यासाठी फिरत आहात। तर आता दुपारपर्यंत तुम्ही जवळपास 3 ते 4 ग्रामपंचायती केल्या। तर या सगळ्या ग्रामपंचायती एकूण जलजीवनचं काम कसं चाललेलं आहे आणि बाकी काय काय समस्या तुम्हाला दिसल्या आणि त्यावर काय उपाययोजना जिल्हा परिषद करणार आहे? स्थानिक सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या। अनेक रस्ते आमचे तुटलेले होते, मात्र ती दुरुस्त झाली नव्हती। त्या अनुषंगाने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुळे साहेब, डेप्युटी इंजिनियर मुळीक साहेब यांना आम्ही घेऊन सगळीकडे पाहणी करत असताना ज्या ज्या ठिकाणी आमचे जिल्हा परिषदेचे रस्ते तुटलेले आहेत त्या ठिकाणी ताबडतोब दुरुस्त करणे, त्याची जे काही असेल ते 15 दिवसाच्या आत त्यांची दुरुस्त करून जे पूर्ववत रस्ते आहेत, ज्या आमच्या मोऱ्या तोडलेल्या आहेत, ज्या आमच्या गटारी तोडलेल्या आहेत, तर त्यांनी पूर्ववत करून द्याव्यात। ठेकेदार आजपर्यंत या साईडवर कधी आलेला नाही। ठेकेदाराची माणसं फिरतात, अनेक टाक्यांवर पाणी मारलं जात नाही। ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। त्या अनुषंगाने संपूर्ण या योजनेची पाहणी करत असताना स्थानिक सरपंच असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांना घेऊन ज्या ज्या ठिकाणी चुका आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर ती कामं पूर्ण होण्याच्या बाबतीत, त्याचप्रमाणे जलजीवनची जी योजना आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्हाभर फिरत असताना मी जलव्यवस्थापन समितीमध्ये अशा प्रकारचा ठराव घेतलेला आहे की ज्या ठिकाणी ही योजना फेल होईल त्या ठिकाणी आत्ताचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील यांना जबाबदार धरून जर ही योजना फेल झाली, ज्या ज्या गावची जे तिथं काम करणारे आहेत ते उद्या रिटायर जरी झाले तरी त्यांची पेन्शन बंद करण्यात यावी, सर्वस्वी जबाबदारी ही त्यांची राहील, अशा प्रकारचा मी ठराव केला आहे। त्यामुळे ही योजनांच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांना, मला स्वतःला पण एक संशय, जलस्वराज्य जशी योजना होती तशी योजना फेल जाऊ नये, माझ्या अध्यक्षपदाच्या काळात ही योजना व्यवस्थितपणे पार पडावी। सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ही आहे का अध्यक्ष झाल्यानंतर मोखाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यात सगळ्यात मोठी पाणी टंचाई ही आसाव विभागात आहे। त्या ठिकाणी मी दौऱ्याला सुरुवात केली। पुढच्या वर्षी एकही टँकर लागू नये हा माझा प्रयत्न राहील आणि त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आता आमचे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, MGPचे कार्यकारी अभियंता असतील, या सगळ्यांना घेऊन हा दौरा स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच या सगळ्यांना विश्वासात घेऊन या दौऱ्याच्या माध्यमातून ज्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील।